पालघर जिल्ह्यातील आलेले सर्व समाजसेवक या शिबिराच्या अनुषंगाने ज्यांना ज्याचा फायदा होणार आहे ते नागरिक बंधू आणि पत्रकार बंधू भगिनी. खरं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा एक संकल्प केला की 100 दिवसामध्ये जनसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता दिवसागणिक आणि तासागणिक रचना करा आणि त्याला कार्यपूर्ती झाल्याचं अहवाल पण तयार करा आणि कार्यपूर्ती अगदी कागदावर न दिसता ती जनतेच्या चेहऱ्यावर दिसावी अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती. त्यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील आमच्यासारखे त्यांचे सहकारी या सर्वांनी आपापल्या खात्यामधून तर यशाची घोडदौड सुरू करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा स्तर तालुका स्तर त्या ठिकाणी विविध समस्यांना रंजल्या गाजलेल्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता सकारात्मक पावलं उचलली गेली. त्याच समाधान शिबिर यामध्ये रूपांतर झालेलं आहे. खरं म्हणजे आता हा कार्यक्रम संपल्यानंतर जनता दरबार हॉलमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर पुन्हा बोडके साहेबांचा त्यांच्या महसूल विभागातर्फे निरोप समारंभ बरोबर आहे ना. आणि मी शेवटच्या कार्यक्रमात राहणार आहे. म्हणजे हा कार्यक्रम आटपीन, जनता दरबार कार्यक्रम आटपीन, मध्येच वाढवणच्या बंदराचं सादरीकरण करण्याकरता आणि त्यांना गरज असलेले सर्व खात्यांची एकूण रचना कशी करावी याकरता एक बैठक. त्याच्यानंतर मग शासकीय स्वरूपामध्ये निरोप समारंभ आहे आणि त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला विनंती वजा आवाहन केलं की साहेब आमच्या तुम्ही तर निरोप समारंभ त्याला देणार, परंतु पुन्हा त्या ठिकाणी जनता दरबारामध्ये मी सत्कार करणार आहे, परंतु पुन्हा सत्कार त्यांच्या खात्यात मार्फत होणार आहे. त्यांचं म्हणणे तो पण तुमच्याच हस्ते व्हावा आणि मी त्या सगळ्यांच्या त्या आमंत्रणाला किंवा इच्छेला सन्मान देऊन शेवटच्या टप्प्यापर्यंत या ठिकाणी मी राहायचं ठरवलं. एकूणच लोकाभिमुख सरकार. मगाशी बोडके साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की जेव्हा भिवंडीचे प्रांताधिकारी होते त्यावेळेला सरकार आपल्या अंगणात, म्हणजे पहिला टप्पा, सरकार आपल्या दारात, सरकार आपल्या घरात आणि सरकार आपल्या मनात. म्हणजे जे दारामध्ये असलेल्या माणसाला परकेपणा असतो घरात अंगणात, परंतु अंगणातल्या दारातला दारातला घरात आला, घरातला मनात आल्यानंतर तो आपला होतो आणि मग आपल्या माणसासारखी त्या घटकांना वागणूक देण्याची भूमिका सुरू होती. काल लोकसत्तेने एक महानगर आहे आणि प्रामुख्याने नवी मुंबई आणि पनवेल उरण या अनुषंगाने सिडकोचं योगदान, MIDC अशा प्रकारचा परिसंवाद ठेवला होता. त्याला मी सांगितलं की जनतेची बांधिलकी ज्याची असते तो जनतेला फुटपाथवर जाऊन भेटतो. याच्यापैकी हरिचालाला एक असं सांगू शकणार नाही, कारण प्रोटोकॉल असा असतो की ज्याला सिक्युरिटी वगैरे असते याची गाडी मध्ये उभी राहत नाही, बरोबर आहे ना. परंतु गणेश नाईकला हात केला ना, गणेश नाईकची गाडी थांबली नाही असं एक माणूस तरी सांगावं, किंवा कुठे रस्त्यात भेटला, गर्दीत भेटला आणि गणेश नाईकने अवेअर केलं ना, गणेश नाईक पुढे गेला. प्रश्न असा की त्यासाठीच तुमची नेमणूक झालेली आहे. जनसामान्य तुम्हाला का तुमच्या दरबारात भेटणार नाही, जनतेच्या दरबारात तुम्ही जा. मी विश्वासाने सांगतो, बरेच ज्याला ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये दरबार भरायचो, पाठीमागच्या लाईन मध्ये येऊन काही घटकांनी जनता दरबार बघितला आणि ज्या वेळेला संपूर्ण 1000, 1200, 1500 लोकांपैकी शेवटचा घटक त्याची मनातली इच्छा पूर्ण होईपर्यंत
दरबार न सोडता आम्ही जायचो. जनतेचं कौतुकाचा भाग नाही, जनतेच्या समाधानाची एक शक्ती ती काम करणाऱ्या सर्व यंत्रणेमध्ये. मंत्री एकटा काम करत नसते, त्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण जिल्ह्याची यंत्रणा काम करत असते. त्या यंत्रणेचं असलेलं एफर्ट्स म्हणजे प्रयत्न, त्याने केलेला कामाचा उरक, तो त्या मंत्र्याला त्याचं श्रेय मिळत असत. ज्याला आता IPL मॅच चालू आहेत, भल्या भल्या लोकांची दांडी उडते, भले भले नवे नवे म्हणजे खेळाडू आलेत, कोणी सुंदर विकेट घेतो, कोणी कॅच घेतो, कोणी सेंचुरी परत जातो. परंतु त्या संघातील केलेल्या सर्व खेळाडूंचं श्रेय त्याच्या कॅप्टनला मी. मला काही लोक म्हणतात की अमुक अमुक दरबार, म्हणतात सगळ्यांनी दरबार घ्यावेत, गाव पातळीवर जा. आपल्या गावामध्ये आले असतात ना शरद, आळ्यांमध्ये जा, एकेका कुटुंबामध्ये जा, त्यांची सुख दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला एक सांगण्याचा आनंद वाटतो की मागच्या दरबारामध्ये जी निवेदन त्या ठिकाणी आपल्याला लोकांनी दिली, त्याच्यापैकी 80% निवेदनाचा निपटारा झाला. आता निकम मला सांगते, कोर्टामध्ये असलेले मॅटर जनता दरबारात होती, म्हणजे कोर्टामध्ये इथे निपटारा झाला आणि मग त्या दोघांनी संमतीने जाऊन कोर्टातली ती केस विड्रॉ केली, किंवा त्याच्या लक्षात आलं की बाबा या ठिकाणी कोर्टात लढून काही काम होणार नाही, कारण तारीख पे तारीख. आता सगळ्याच कोर्टात तारीख पे तारीख चालते असं आपलं आरोप करणं बरोबर नाही, कारण सगळ्याच न्यायाधीशांवर तो एक प्रकारचा अन्याय होईल. परंतु काही ठिकाणी चालतं ना तारीख पे तारीख. आणि मी मंत्री असताना सुद्धा सांगतो की या प्रशासनामध्ये सगळं काही ठापटीक नाही. तुम्ही आता सगळे IAS कॅडर मध्ये लोक ऐकून घ्या काय बोलतो मी. ज्या लोकांच्या करता गणेश नाईकने टोकाची भूमिका घेतली, असे प्रशासकीय अधिकारी सुद्धा गणेश नाईकवर प्रेम करणाऱ्या लोकांना सुद्धा न्याय देण्याला नालायक ठरले. त्यावेळी तुम्ही कधी आला, गपचूप बसला तुम्ही. मी काय बोललो समजलं ना, म्हणजे सब कुछ ठाक ठीक नहीं है, सब कुछ न कान का कुछ न कुछ बिगड़ा हुआ है, आणि ते दुरुस्त करण्यासाठी गणेश नाईक. मी स्पेसिफिकली बोललो तो ज्या घटकांना या जिल्ह्यामध्ये जनतेच्या हिताकरता काम करायचं नसेल, त्याने आपल्या मंत्री महोदयांना सांगायचं बाबा या गणेश नाईकच्या बरोबर आम्हाला काम नाही करतात, मला दुसरीकडे द्यायचं. मी हे कुटुंबाचा वस्तू, हे श्रेय गणेश नाईक 80% निपटारा हा झालाय. हा बोडके साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व तहसीलदार, BDO, शिक्षण अधिकारी, PWD वगैरे, म्हणजे जितकी जितकी नावं आहेत त्या सगळ्यांचं त्याचं श्रेय आहे. आणि शेवटी माणूस घेऊन काय जातो वरती सगळं इथंच. म्हणजे मी काल एका जमातीच्या लोक म्हणतात आपल्या तर म्हणजे हात मुठी सुद्धा बंद ठेवून भुगळल्या जातात, बघतात काय चोरून परवरती काय नेतो का. म्हणजे तशाच प्रकारच्या निर्धन आला ना निर्धन चालला, असं असताना सुद्धा दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्याचं पाप का करायचं. एखाद्या माणसाला आमदार झाला का त्याची थोडी मस्ती वाढते, मंत्री झाला का आणखी मस्ती वाढते. एखादा अधिकारी नॉर्मल असला का त्याचा पुन्हा IAS केडर मध्ये समावेश झाला का परत थोडासा त्याचा टेम्परेचर जरा जास्त वाढतो. हे सगळे बकवास आहे. ज्या दिवशी तुम्ही सेवेतून मुक्त होता त्यावेळेला रस्त्यात जाताना तुम्हाला कोण किती प्रेमाने हाक मारतो तेच तुमचं कमवलेलं यश असतं. मगाशी बोडके साहेबांच्या विषयी मी बोललो ती गोष्ट खरी. करत 28 तारीख आपली ठरली होती, पण आमच्या पक्षाच्या अनुषंगानं 27, 28, 29 आमच्या उतरला शिबिर होतं. माननीय पंतप्रधान मोदीजी आज नागपूरला म्हणतो शिबिर रद्द झालं, म्हणून मी फटकन सांगितलं की लगेच पहिल्यांदा केली 2 तारीख, नंतर आपल्या सावरांचं अधिवेशन चालू म्हणून केली 7 तारीख. हा शिबिर झाल्यानंतर मी आगे पाटणाला सांगितलं लगेच 28 तारीख करा.
सत्कार करण्यापेक्षा निरोप समारंभ देणं कधी गरजेचं. आणि ज्या पद्धतीनं बोडके साहेबांनी जनसामान्यांची सेवा केली, आता प्रत्येकाला वाटतं मी सांगितलेलं काम करा. अरे तुझं काम जर नियमामध्ये नसेल तर कसं करावं? त्याकरता जर नियमानुकूल असेल तर ती गोष्ट होईल. त्यासाठी आमदाराची पण आणि मंत्र्याची पण गरज नाहीये. आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतो की पैशाची मस्ती असेल, पैशाच्या मस्तीला कोण कुत्रा विचारत नाही. खुर्चीची पण मस्ती कामाची नाही, पोझिशनची मस्ती तर अजिबात कामाची नाही. आणि म्हणून मी प्रशासकीय यंत्रणांना सांगतो की तुम्ही जितक्या गोरगरिबांच्या जीवनामध्ये सुखाचं वातावरण निर्माण कराल, हा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. त्यांचे आशीर्वाद तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला कामाला येतील, जीवन गतिमान शक्तिमान करण्याकरता. निरोप तर सगळ्यांना घ्यायचा आहे, परंतु निरोप घेताना तुमच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. आता तुम्ही सांगा नाही साहेब कीर्तन नाही करत, मी सत्य शब्द जीवनाचे. मृत्यू हा दुःखमयी म्हणतात ना, मृत्यू हा दुःखमयी नाही. ज्या माणसाने आपल्या जीवनाची वाटचाल मनपूर्वक सगळ्यांवर समधर्म समभावाच्या, जसं मी मंत्री आम्ही होताना काय आमदार होताना शपथ घेतली ना, काय ममत्व भाव अपपर भाव दाखवणार नाही बोलतो ना, त्या अनुलक्षून जर काम केलं तर जनसामान्यांच्या जीवनाचे तुम्हाला मिळालेले आशीर्वाद हे चिरकाळ टिकतात. आणि त्या लोकांना मृत्यू सुद्धा आनंदमय होतो. आता तुम्ही आला का गणेश नाईक मृत्यू हा आनंदमय होतोय, गणेश नाईक दुसऱ्या कोणा ऐकलं नव्हतं. बस आय एम टेलिंग, मी बोलतो हे खरं आहे की ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याने दुसऱ्याच्या स्वप्नात सुद्धा वाईटाचा विचार केला नसेल, अशा माणसाला परमेश्वर तर स्वर्ग नरक हा भूमिलोक तर आहे ते मला माहित नाही, पण स्वर्ग नरक ह्या कल्पना आहेत का काय त्या परिस्थिती सगळ्यांनी समजून घ्या. विश्वास ठेवा का नका ठेवू. मी काय तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये नेत नाही किंवा कुठल्या धर्माच्या प्रणाली बसून नेत नाही, परंतु जी कर्म कराल त्याची फळ तुम्हाला मिळतील. आणि म्हणून आज या जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाराजस्व समाधान शिबिर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण केली तर शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माल होती. कवड्याची माल घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजाने काय म्हटलं की ही गोरगरिबांच्या म्हणजे गरिबीचं सिम्बॉल म्हणजे अरे त्याला कवडीची किंमत नाही, काय बोलतात, त्या कवडीची किंमत नसलेली माला शिवाजी महाराजांनी आपल्या गळ्यामध्ये परिधान केली. शिवाजी महाराज ठरवलं तर आजकाल सगळे ब्रेसलेट सोन्याचे घालणारे गोल्डमन कमी वेळ भेटतात का दुनियाभरचे बघितल्यानंतर असं वाटतं का म्हणजे इतका सोना आहे तर हा घरात बाहेर कशाला पडत, घरात जर राहिला तरी खूप बरा आहे. असं सिंपल जीवन जगणारा राजा, त्या राजाचे आपण खरं म्हणजे पायिक होता त्याच्या विचाराची. आणि अशाच विचारानं चांगलं काम करणाऱ्या माणसाला जनता आपली म्हणते. बोके साहेब तुम्हाला आता एक शुभेच्छा देतो, कारण सगळे हे लोक पण तिथे वरती ते परत नो गॅरंटी ऑफ इट. नंतर दुसऱ्या टप्प्यानंतर तिसऱ्या टप्प्यात परत कोण राहतील मला माहित नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की बोडकेंच्या मुलाच्या लग्नाला मी पुण्याला गेलो. कुठे आलो ना, आणि माझ्यावर प्रेम करतो ना त्या माणसाच्या सुख दुःखा करता एक माझा मित्र आहे, त्याच्या मुलीचं लग्न मलेशियाला झालं. 3 तासाकरता फक्त मलेशियाला गेलो. एअरपोर्ट वरून त्या ठिकाणी 3 तास थांबलो आणि एअरपोर्टला परत येऊन परत मुंबई. म्हणजे हौशेला जशी मोल नसत तशी प्रेमाला सुद्धा मोल नसतं, त्यासाठी वाटेल ते. आणि म्हणून या शिबिरामध्ये ज्यांना ज्यांना समाधान मिळणार आहे त्या सत्यता आता इथून आम्ही सुरुवात करणार आहोत, टप्प्याने परत पुढच्या कार्यक्रमात जाणार आहोत. एकदा सगळ्यांच्या समोर बोडके साहेबांच्या उर्वरित असलेल्या जीवनातील कारकिर्दी करता मी त्यांना सांगितलं तुम्ही रिटायर्ड झाले तरी आमच्याच बरोबर राहत तुम्ही नसला काय
वी नीड युअर सर्व्हिस. तुमच्यासारख्याची जी काय सेवा आहे ही समाजाच्या हिताकरता गरजेची आहे. आता ते नंतर त्याच्यावर विचार करतील आणि मला सांगतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.